सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रत्यक्ष आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबातील आई-वडिलांची भेट घेतली आहे। नांदेडमधील तरोडा खुर्द मूळ गावचे रहिवासी साईनाथ प्रकाशराव कोरडे यांनी 11 महिन्यापूर्वी 5 वेळेस उपोषण धरून मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे। भेटीदरम्यान सकल मराठा समाज नांदेड जिल्हा उपस्थित होता। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड। तुमची काय प्रतिक्रिया? आम्हाला शासनानं मदत काय करावे आणि यांना आत्महत्या केली त्या सगळ्याला आरक्षण भेटावं। आमची एक मुलगी शिकलेली आहे, तिला सरकारी ड्युटी मान्य करावी सरकारनं। आमचं कुटुंब सगळं वाऱ्यावर आलेलं मानलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं त्यांना मी विरोधक मानलेलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही, कारण त्यांचा आमचा काही संबंध नाही आहे। धनगर आरक्षणाचा विषय वेगळा आहे, आमचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे। धनगरात मराठ्यात कधी नाराजी होणार नाही। 4-5 जण कितीही बोंबालले तरी यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। यांना वाटतं धनगराचा आणि मराठीचा वाद व्हावा आणि मग त्यांची राजकीय पोळी भाजून निघेल। त्यांनी एसटी आरक्षणासाठी लढावं, गरीब धनगरासाठी लढावं। इकडे आमच्याकडे तोंड घालायची काही गरज नाही आणि आम्ही थुकत नाही त्यांच्यावर कधी। आता त्याला थोका आटायची सवय, त्याला आम्ही काय करू शकत नाही, पण आम्ही त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही आणि पुढेही कधीच मानणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेब बोलवतात धनी सध्या या सगळ्या गडबडीत महादेव मुंडेचा हातीचा प्रश्न तर असा आहे आंदोलनाच्या गडबडीत नाही, ते पूर्ण मॅटर तपासात आहे। आता SIT नियुक्त झाली, त्याच्यात IPS अधिकारी आहेत, त्यांना वेळ दिला पाहिजे, कारण त्यांना आता खूप डॉन दादा आहेत त्याच्यात, त्यामुळे पकडायला अधिकारी बी खमके आहे, ते आणणार आहे 100% धरून। थोडं थांबा तुम्ही, बघा माझ्या त्यात कशी येते। आता एक बी ठेवत नाही ते महादेव मुंडे खून प्रकरणातला एकही आरोपी राहणार नाही। तो किती दादा असला, मंत्री जरी असला तरी पंकज कुमार साहेब त्याला जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार। हे बीड जिल्ह्यासह राज्यातल्या जनतेला विश्वास आहे, नसता पुन्हा राज्यात आंदोलनं सुरू होणार आहेत महादेव मुंडेंच्या न्यायासाठी। पाटील, एकीकडे जर बघितलं तर कुणबी नोंदी सापडत आहेत आणि व्हॅलिडिटीसाठी काही अधिकारी 25-25 हजार रुपयापर्यंतची रक्कम मराठ्यांकडून मागतायत। याच्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांना तर सस्पेंड करणं सरकारची जबाबदारी। त्यांना सस्पेंड करण्यापेक्षा ना त्यांना बडतर्फच केलं पाहिजे कायमचं। त्यांना नोकरीवरती ठेवलंच नाही पाहिजे, परंतु काही अधिकारी जाणून बुजून देत नाहीत। देवेंद्र फडणवीस साहेब, हे देवेंद्र फडणवीसमुळे सुरू आहे। मराठ्यांच्या पोरं, मराठ्यांच्या पोरी नोकरीला जायला लागल्यात, शिक्षणात चालल्यात, उच्च शिक्षण घ्यायला लागल्यात, हे खपत नाही आहे त्यांना। त्याच्यामुळे मराठा मोठा होऊ द्यायचा नाही, हे स्वप्न देवेंद्र फडणवीसचं आहे आणि आमचं स्वप्न आहे मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे। 29 ऑगस्टला आरक्षण घ्यायचं, कोणी आडवा आला तरी आम्ही मुंबईत घुसणार आहेत शांततेत आणि आरक्षण घेऊन येणार आहेत। कोणाला काय करायचं तर कर म्हणा, मराठी 29ला मुंबईत आले म्हणून समज। 29 साठी महिलांना तुम्ही काय नेमकं आश्वासन द्याल? आम्ही मुंबईला मायमाऊल्यांना येऊच नका म्हणून आव्हान केले आहे। आम्ही एकही माता माऊलीला मुंबईला या म्हणलो नाही, कारण पावसाच्या दिवसात त्यांचे हाल होते। त्यामुळे मायमाऊलींना एकानेही मुंबईला येऊ नये अशी आमची विनंती आहे। जर तिथं आपल्या पोरांना, लेकरा बाळाला जर सरकारनं देवेंद्र फडणवीसने त्रास दिला तर मागची जबाबदारी राज्य पूर्ण आडवं उभं सगळं बंद राहणार आहे। माय माऊल्या त्यांच्या खांद्यावरती राहिलेले गावाकडं माणसं, या दोघांच्या खांद्यावरती ती जबाबदारी। शांततेत पण राज्य सुरू राहणार नाही, राज्यात एकही भाजपाचा आमदार, मंत्री, खासदार फिरणार नाही। ही सगळी जबाबदारी माय मावल्यांवरती आहे आणि आमच्या गावाकडे राहिलेल्या लोकांवरती, कारण त्यांचे लेकरं मुंबईला गेलेले आहेत आणि मुंबईत जर त्यांना त्रास दिला तर गावात राहिलेली आमची आई माऊली, मायबाप मराठा शांत बसणार नाहीये, हे सुद्धा देवेंद्र फडणवीसने लक्षात ठेवायचं। ओके। आणि तिन्ही पक्षाची सत्ता त्यामुळे पुन्हा अडचण येते। तो आपला मित्र आहे, दुसऱ्याला शिकवून भागला आहे, आता तो त्या पद्धतीने चालू। OBC समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार आहे असा इशारा त्यांनी छगन आता त्याला लोक आहे का नाही, कशाला मंत्री केले त्याला अजितदादा अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या, मराठी OBC जाणार आहे ते बी फडणवीस सरकारलाच न्यावं लागणार आहेत, मराठ्याला न्यावाच लागणार आहे, कारण आमच्या नोंदी सापडल्या। आमची जर जमीन सापडली 7 बाऱ्यासह तुम्ही कसं काय येत नाही? त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही। छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे, मग संपलेला असताना काय करायचं? राजकीय स्वार्थ कसा साधायचा? तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूस ठेवायचा नाही, वाद लावायचं हे त्याचं काम आणि सगळ्या ओबीसी मुळात त्यांनी एकदा बोलून दाखवलेलं आहे, त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी
कुठल्या तरी सभा होती त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते पुढच्याच मोकळ्या होत्या. तेव्हा मला तुम्हाला येतासुद्धा येत नाही, कारण लोकांनी ओबीसीने ओळखलं हे मराठ्याचे आणि ओबीसीच्या विनाकारण वाद लावतोय, नाराजा करतोय, एकमेकाच्या दुश्मन्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधतो. एकदा मंत्रिपदासाठी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रिपद मिळालं की ही ते ओबीसीच्या बाजून बोलतच नाही. त्यामुळे ते लोकांच्या लक्षात आलं ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक राहणारे माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हान. ओबीसी मराठ्यात यांनी या 4-5 जणांनी ज्यांनी ठेका घेतला आहे, देवेंद्र फडणवीसांचं ऐकून या भुजबळ सर यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही, आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. ओबीसी बांधवांनाही सांगतो, तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत, नाही केला तरी जाणार आहेत. त्याचं कारण आमच्या नोंदीत आणि आमच्या लेकराबाळाचं वाटोळं व्हावं असं एकाही ओबीसीला वाटत नाही. तुमच्या आंदोलनावर भाष्य करताना पंकजा मुंडे असं म्हणाले की त्यांना जर गणपती मुंबईत न्यायचं असेल तर मी त्यावर भाष्य करणार आहे, मात्र प्रशासन मुंबईकरांची आणि दोघांची कोणतीही खूप वाईट बोललेच नाही, चांगलंच बोलले. प्रशासनाला देवेंद्र फडणवीस साहेबाला सरकारला सांगितलं ना वाटतं, त्याचा तुमच्या प्रश्नाचा अर्थ काळजी घ्या, काळजी घेतील. आमच्यावरती काय म्हणजे असं काय बोललेच नाही, त्यांना येऊन देऊ नका, काय काळजी घ्या म्हणजे रोजगार करून त्यांना त्यांचं पोट भरावं लागतंय. 11 महिने पूर्ण झालेत, अजून सरकारची काही दखल झालेली नाही आम्हाला आणि आम्हाला अजून पुष्पराईज करायला कोणी बी आलं नाही. मराठा आरक्षणासाठी स्वतःची जमीन देखील त्यांनी गहाण ठेवली होती. 5 ते 6 वेळा त्यांचा मुलगा मराठा आरक्षणाला उपोषणाला बसला असतानाच मराठा आरक्षणास नकार मिळाला आणि कुटुंब उघड्यावर पडले. एकंदरीत कुटुंबाची परिस्थिती पाहत असताना दयनीय परिस्थिती आहे. रोजमजुरी केल्याशिवाय कुटुंबाला उदरनिर्वाह होत नाही आणि सातत्यपूर्ण एकंदरीत मराठा आरक्षणात जेव्हापासून सुरुवात झाले तेव्हापासून साईनाथ प्रकाशराव कोरडे यांनी 5 वेळा उपोषण केले आणि जेव्हा त्यांनी अभ्यास करत असताना थोडक्या एका मार्कावरून जेव्हा तो त्यांचा रिझल्ट गेला आणि रिझल्ट गेल्याच्या नंतर शेतकरी दयनीय परिस्थिती पाहत असताना विद्यार्थ्यांनी आईवडिलांना कितीपर्यंत पैसे मागावं या हेतूने दयनीय परिस्थिती पाहूनच स्वतःच्या मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळं त्यांच्या चिरंजीवांनी मुलांनी आत्महत्या केली. आता घराचा उदरनिर्वाह त्यांच्या मुलावरच होता. मुलांचे नाव साईनाथ प्रकाशराव कोरडे असे आहे आणि 11 महिने झाले तरी पूर्ण महाराष्ट्र शासन व्यवस्थेने महाराष्ट्रातील CM असो, डेप्युटी CM असो यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असो कोणत्याही प्रक्रिया घराला येऊन भेट दिलेली नाही. नांदेड जिल्ह्यातील तरोडा गावातील पूर्ण हे साईनाथ यांचे वडील आहेत आणि साईनाथच्या आई आहेत आणि यांची हे अशी परिस्थिती आहे. आज आदरणीय श्री 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे जनक आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील हे इथे आले असताना कुटुंबानी भेट घेतली आणि आपली व्यथा दुःख व्यक्त केलेली आहे की जेणेकरून आपल्या समाजाला याने मराठा समाजांना आरक्षण मिळावं हे त्यांचं ध्येय धोरण त्यांनी आदरणीय दादा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समोर व्यक्त केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.